तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आलेलो आहोत. खास करून बरेच जण म्हणत होते की दादा ते जे 300 रुपयाचं कुपन आहे ते खरं आहे की खोटं आहे, आणि तेच तुम्हाला दाखवण्यासाठी मी खास करून मी आणि हे गावनोली बाई आम्ही दोघं पण इथे आलेलो आहोत. आणि सोबत जे आमचं कॅमेरा पुरं कवर करते त्या पण सोबत आहे. तर आता इथून आम्ही जाणार आहोत लाईव्ह लोकेशनवर. ते रो हाऊस पाहणार आहोत, काय काय ते बक्षीस आहेत ते पण पूर्ण डिटेल्समध्ये पाहणार आहोत आणि त्यांना भेटणारसुद्धा आहोत आम्ही. आणि ते कोण आहे, त्यांचं पूर्ण ऑफिस काय, कुठे आहे, सगळ्या गोष्टीचं तुम्हाला आम्ही निष्कर्ष पूर्ण लावून तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही सांगणार आहोत. तर चला आता जास्त वेळ न करता चला आपण निघून जाऊ आता. तर मित्रांनो, मी माहिती आहे काय अशा ठिकाणी आलेलो की तिथे खूप मोठं सरप्राईज आहे. आणि सरप्राईज तुम्हाला मी दाखवणार आहे एक थोड्या वेळानं. तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागं, हे बघा. आणि हे ह्या बाईले तर ओळखतेस. आणि हे पूर्वा आणि मी. अहो त्या मोबाईल किती धुईधाय केलं मी, माहिती आहे का तुला? मग किती करकटला होता मोबाईल. 17 नसता भेटला ना. मग 17 भेटला 17. तर चला, तर आता आम्ही जात आहोत अशा ठिकाणी. ह्या गावण्याला बाईला सरप्राईज देणार आम्ही खतरनाक नवीन वर्षाचं. तर तिथे गेल्यावर संध्याताई पवनकर ह्या शेगावच्या आहेत. यांची 1 मिलियनची आयडी आहे. त्या पण व्हिडिओ बनवायला आल्या होत्या. हेच कन्फर्मेशनसाठी त्यांनी पण बनवलं होतं. तर आणि जिथून आम्ही एंटर झालो ते रो हाऊस होतं. आणि हे त्यांचा एक फार्म हाऊस होता, जो ते कोणत्या इव्हेंटला वगैरे देतात ते. तर इतकं सुंदर फार्म हाऊस होतं. ही सुरुवातच झाली एंटर स्विमिंग पूल आहे खाली आणि वरती तर इतक्या रूम्स आहे म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही. खूप छान आहे. हे बघा, हे त्यांचा हॉल होता. हा मोठा हॉल आहे आणि खूप सुंदर आहे बघा. वरती पायऱ्या आहे जायला. त्याच्यानंतर मग साईड खाली पण एक रूम आहे. खाली एक मोठं किचन आहे आणि वरती तुम्हाला भरपूर रूम आहेत वरती. आणि आपलं टेरेस इतकं सुंदर बनवलं आहे त्यांनी, खूपच सुंदर. हे बघा, हे असं जातो तेव्हा इथे किचन आहे. साईडला ते बाळूमामा यांना खूप मानतात, तर त्यांचं ते मंदिर आहे छोटंसं. तर आम्ही नाश्ता वगैरे तर केला. मित्रांनो, मी आता इथे पुण्याला आलेलो आहो आणि तुमच्या माहितीसाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आमच्यासोबत असे एक दिलदार आणि एक गुमनाम आणि एक खूप मशहूर आणि हास्य, त्याला काय काय आपण नाव देऊ ते तुम्ही ठरवा. पण आमच्यासोबत असे एक व्यक्तिमत्व आहे जे खूप मनाला खूप मोठे आहे, संध्याताई. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे सपोर्ट सिस्टीम सगळ्यांच्यासारखी. हे आहे मेन इंजिन माझ्यासारखं, ठीक आहे. आणि मिलियन फॉलोअर्स आहे म्हटलं यांचे मिलियन फॉलोअर्स आहेत. पण पहा, चाराचा पण गर्व नाही. हे शिकण्याजोगती गोष्ट आहे. हे जेवढे माझे ब्लॉग पाहत आहे हे सगळ्यांना माझं सांगणं हेच आहे की मातीतले माणसं आहे, मातीतच राहायचं. आपण जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. हा, गर्व कशाला दाखवायचा? बिलकुल नाही. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, ज्या वेळेस लॉकडाऊन लागलं होतं यांच्या मिलियनचे आयडिया सगळे फॉलोअर्स गेले. शेवटी शून्यापासून सुरुवात केली. काही महत्व राहत नाही. तर वेळ कधी कसा पडतात काही सांगता येत नाही. म्हणून वेळेचं सोनं करा आणि याचं ताईने केलेलं आहे. तर इथं आलो आम्ही मस्त. इथं आमची नाश्त्याची पूर्ण अरेंजमेंट केली होती. पूर्व आता मेंदू वडा आणि गिला वडा आपला. हा, खूप जबरदस्त पाहिजे आहे ना मला. नाही, ते म्हणते दादा तुम्ही लय बोलता म्हणते. मी म्हटलं हे जास्त बोलते म्हणून मी शिकलो म्हटलं याच्यापासून. हा,
तर मित्रांनी तो रो हाऊस आम्ही ॲक्च्युली डोळ्याने पाहिलेले आहे. खरोखर जेन्युइन काम आहे. आणखी बऱ्याचशा काही गोष्टी त्यांचं ऑफिससुद्धा आहेत. सगळ्या गोष्टी आम्ही कवर करणार आहोत ह्या ब्लॉगच्या माध्यमातून. तुम्हाला सगळ्या काही गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर इथे सगळे स्टार लोक पोहे, मेदूवडा, इडली आता सगळ्या गोष्टी खाऊन राहिले. आणि विचारत नाही मला कोणी, तुम्ही खाणार होता का, तुम्ही घ्याना होता का, काहीच नाही विचारत. अरे विचारा ना, कोणी तर विचारा. तर बघा हा आहे तो रो हाऊस आणि ते लास्टला जी गाडी उभी आहे ते आहे फार्म हाऊस. तर या रो हाऊसमधलंच ते एक घर देणार आहे. आम्ही हे पूर्ण चेक केलं आणि हे मायराज डेव्हलपर्स राकेश मोरे सरांचं आहे आणि ह्या त्यांच्या मिसेस आहे तिथे व्हाईट टॉप घालून. त्यांच्याशी बोललो वगैरे, सगळा कन्सेप्ट क्लिअर केला. आम्ही घर पण पाहिलं ते आणि आम्ही तिथे पूर्ण रील्स पण बनवल्या, म्हणजे तुम्हाला सांगायसाठी की हे डन आहे बा. नंतर आम्ही त्यांच्या गेलो ऑफिसमध्ये. तर बघा मायराज डेव्हलपर्स यांचं ऑफिस आहे. हे सगळेजण कुपन घ्यायसाठीच आले होते. आमच्या हातून त्यांना हे कुपन देण्यात आले. नंतर त्यांनी आमचा तिथे सत्कार पण केला, माझा पण केला आणि संध्या पहुणकर त्यांचा आणि त्यांच्या हस्बंडचा पण केला. आणि त्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगते की आम्ही पण तिथे कुपन घेतले. हे कुपनच लिहिणं चालू आहे आणि आम्ही पण तिथे कुपन घेतले आणि कन्फर्म केलं की बा हे खरंच आहे ना. बाकीचे पण जे बक्षिसे होते ते पण मिळणार आहे, ते पण कन्फर्म केले. आणि ह्या सगळ्या समोर ह्या साड्या ठेवल्या. तर तुम्हाला 300 रुपयाचं कुपन घेतल्यावर तुमचे 300 रुपये वाया जाणार नाही आहे. अशापैकी तुम्हाला एक साडी तुम्हाला घरपोच येणार आहे. तर काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खाली दिलेल्या नंबरवर. नंतर त्यांनी आम्हाला जेवण करायसाठी नेलं हॉटेलमध्ये छान. आणि आता बघा त्यांचा एक हा फार्म हाऊस जो तुम्ही पुण्यामध्ये असेल, जर तुम्हाला फार्म हाऊस पाहिजे असेल छानपैकी काही सेलिब्रेशन करायसाठी, आता 31st वगैरे पण आहे, तर तुम्ही इथे करू शकता. आता हा उभा घेण्यात आला, म्हणजे रील्सच्या हिशोबाने घेण्यात आला, पण यूट्यूब ब्लॉगच्या हिशोबाने घेण्यात नाही आला व्हिडिओ. पण हे खूप सुंदर यांचा हा फार्म हाऊस आहे. तुम्ही बघा हा. नंतर त्यांनी आपल्या मराठी परंपरेनुसार
असते ना की कोणी पाहुणे जर आपल्या घरी आले तर आपण खाली हात जाऊ देत नाही, तर त्यांनी आम्हाला एक साडी भेट दिली आणि यांना नारळ दुपट्टात भेट दिला. तर कन्फर्मेशनसाठी आणि आम्ही कन्फर्म केलेलं आहे. तर ज्यांनी कोणी कुपन घेतले नसेल त्यांनी लवकरात लवकर कुपन घेऊन घ्या. खाली नंबर दिलेला आहे. आणि ह्या रो हाऊससोबत एक खूप छान असं फार्म हाऊस आहे, तिथे तुम्ही एन्जॉय करण्यासाठी येऊ शकता. तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्याची प्रोसिजर विचारू शकता. जर तुम्हाला 31 डिसेंबरचा कार्यक्रम किंवा कुठलाही कार्यक्रम जर करायचा असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता इथे. तर खाली ॲड्रेस दिलेला आहे. चला आणि आपण ज्यांच्या घरी आलो ना त्यांचं व्यक्तिमत्व मत कसं आहे ते पण भेटून घेणार आपण देणार सगळं. या हो ना, ताई आणि दादा आहे. खूप छान असं व्यक्तिमत्व आहे आणि खूप म्हणजे काय सांगू, प्रेमळ. हो ना, बोलू दे. खूप प्रेमळ आहे आणि खूप छान त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि खूप छान त्यांनी आम्हाला इथे आज ठेवलं, जेवण वगैरे दिलं, सगळं आम्हाला सपोर्ट केलं आणि त्यांनी कशाची कमी पडू दिली नाही. असं वाटलं नाही की आम्ही इथे कोणाचं बा काम करायला वगैरे आलो, असं वाटलं कुणाच्या घरीच आलो राहायला. ते आज म्हणत आहे थांबा पण आम्हाला वेळ नाही आहे, आम्ही आता निघतो. तर ताई दादा तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला बोलवलं आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं नवीन नवीन उपक्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, पुढच्या वाटचालीसाठी पण खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि असं भरभरून तुम्हाला गुरूंचा आशीर्वाद भेटो. धन्यवाद. तुम्ही कधी पुण्याला आले तर हक्काने इथं या. बिलकुल बिलकुल. हो हो सांगितलं डायरेक्ट कुठे विचार नाही, डायरेक्ट इकडे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मित्रांनो तुम्ही हे जितके स्वभावानं गोड आहे तितके मनानं पण खूप मोठे आहे. आणि हा जो इतकं मोठं जे मन राहते ते प्रत्येकामध्ये नाही राहत, कारण की त्यांनी जे इतकं मोठं जे मन ठेवलेलं आहे हे खूप मोठी गोष्ट आहे. 300 रुपये हे कुपन जे आहे हे त्यांनी जे ठरवलेलं आहे, जे बोलले तेच ते करतात. आणि ते आम्ही आता 10-15 मिनिटं झाले बोलत होतो, त्यांनी खूप काही गोष्टी मला शेअर केलेल्या आणि खरोखर त्या हार्ट टचिंग सगळे शब्द होते. आणि तितक्या गोड ताई आहे, दादा पण आहे आणि तितकं सुंदर त्यांचं मन. आम्ही इथं सकाळी आलो, आम्हाला बिलकुल असं वाटलं नाही की आम्ही परक्या ठिकाणी आलो म्हणून किंवा आम्ही कुठलं काम करायसाठी आलो म्हणून. म्हणजे आम्हाला असं वाटतं की आमची मोठी ताई आणि आमचे मोठे दादा भेटले आम्हाला, बिलकुल त्यांनी आम्हाला त्या पद्धतीनं सपोर्ट केलेला आहे. तुम्हाला काही लागलं तर आपण बिंदास सांगा. म्हणजे त्यांनी सगळ्यात महत्त्वाची मोठी गोष्ट हे म्हटली दादांनी की तुम्ही केव्हाही पुण्यामध्ये आले तर बिंदास फोन करा. ताईनं सुद्धा हे म्हटलं की कधी आमच्याकडे यायचं. हे पुण्यासारख्या सिटीमध्ये खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हे आमची पोचपावती आम्ही जे कमावलेलं आहे. खूप खूप धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद दादा. तर मी तर ताईंना म्हणलं, मला अजून सुद्धा विश्वास होत नाही की तुम्ही आमच्या इथे येऊन राहायला थांबलाय. आता गप्पा मारता मारता तेच बोलले मी त्यांना. राईट राईट. हे ताई तुमचं मोठं पण आहे, जे आम्हाला तुम्ही इतकं मान सन्मान दिलेलं आहे तितकंच मोठं पण तुमचं आहे आमच्यासाठी. तर त्याबद्दल आम्ही पण खूप खूप तुमचा आभारी आहोत. आणि तुमचं प्रेम असंच आमच्या पाठीशी असू द्या. तुमचे कुठलेही प्रोजेक्ट असले तर आम्हाला बिंदास सांगा, आम्ही तुमच्या कामासाठी नेहमी उभं राहू. बिलकुल. तर मित्रांनो तुम्ही पाहिलेलं आहे आम्ही ज्या ठिकाणी जे तुमचे प्रश्न होते त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यासाठी आम्ही इथे खास आलेला फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. ते तुम्हाला हे खात्री जी आहे ही पटवून दिलेली आहे. सगळ्या गोष्टी आम्ही इथून सर्च केलेल्या आहे आणि सर्चमध्ये आम्हाला सगळा जो रिपोर्ट आहे तो पूर्णपणे पॉझिटिव्ह आलेला आहे. तर फट्टफट्ट तुम्ही ह्या नंबरवर कॉल करा, रप्पा तुमचे कुपन बुक करा आणि फट्टाफट्ट तुमचं प्राईज घ्या. तोपर्यंत